नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विभागाअंतर्गत जी गट ड म्हणजेच की चौकीदार या पदासाठी सरळ सेवा पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। त्याचं मित्रांनो आता परीक्षेचं संपूर्ण काही सविस्तर वेळापत्रक आदिवासी विभागामार्फत मित्रांनो जे की जाहीर करण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये याची संपूर्ण काही माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ इम्पॉर्टंट होणार आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। आणि जे विद्यार्थी आदिवासी विभागासाठी आपली स्पेशली असलेली जी काही क्रॅश कोर्स बॅच आहे त्यामध्ये जॉईन केलं नसेल मित्रांनो, तुमच्यासाठी अजूनही आपला डिस्काउंट ऑफर चालू आहे। जी विद्यार्थी जॉईन केले नसेल त्यांच्यासाठी मित्रांनो अंतिम दिवसांमध्ये स्पेशली क्रॅश कोर्स बॅच आपण त्यामध्ये मित्रांनो संपूर्ण काही सुरू करून ठेवलेली आहे। तर ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे मित्रांनो, तुम्ही तेथून जे आहे ते जॉईन करू शकता। तर आता आपण वळूया आपल्या जे काही परिपत्रकाकडे आणि त्यामधून आपण पाहू संपूर्ण काय तर सविस्तर माहिती। तर या ठिकाणी पाहिलं तर 30 जूनचं हे परिपत्रक आहे आणि यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे आदिवासी विकास विभागाअंतर्गत दिनांक 27/4/2026 रोजी चौकीदार म्हणजेच की गट ड या संवर्गाची 478 पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। सदर पदाचे खालीलप्रमाणे प्रवेशपत्र व लेखी परीक्षा उक्त दिनांकास आयोजित करण्यात आलेलं आहे। तर यामध्ये गटनिहाय वेळापत्रक जे की आहे, ज्यामध्ये प्रकल्प कार्यालय ज्यांच्यासाठी जे अर्ज केले होते त्यांच्यासाठी प्रकल्प कार्यालय आणि त्यांचे जे काही परीक्षा दिनांक आहेत याप्रमाणे थोडक्यात देण्यात आलेले आहेत गटनिहाय। ज्यामध्ये गट 1 मध्ये जे काही वर्धा, चिमूर, भामरागड यांची परीक्षा जो दिनांक आहे थोडक्यामध्ये 11 जुलै 2026 पासून सुरू होणार आहे आणि शिफ्ट ही एकच असणारा आहे। त्यानंतर आहे दुसरं जे की घोडगाव, पुसद, भंडारा यासाठी ज्यांनी अर्ज केला आहे त्यांची जी परीक्षा आहे जी की 11 जुलैलाच होणार आहे, जी की दुसऱ्या सत्रामध्ये म्हणजे की शिफ्ट 2 मध्ये ही होणारी आहे। त्यानंतर धारणी, जवार, अहेरी आणि कळमनुरी यासाठी 12 जुलै रोजी एक्झाम आहे आणि जे की शिफ्ट 1 मध्ये। त्यानंतर चंद्रपूर प्लस नंदुरबार यासाठी 12 जुलैलाच सेकंड शिफ्टमध्ये होणारी एक्झाम आहे। त्यानंतर आहे डहाणू प्लस तळोदा 13 जुलैला एक्झाम होणारी असेल जी की शिफ्ट 1 मध्ये। त्यानंतर धुळे प्लस नागपूर यासाठी जी एक्झाम जे की 13 जुलैला सेकंड शिफ्टमध्ये होणारी आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर प्लस राजूर प्लस पेन यासाठी 14 जुलै रोजी एक्झाम होईल जे की शिफ्ट 1 मध्ये। त्यानंतर कळवण प्लस किनवट यासाठी शिफ्ट 2 मध्ये 14 जुलैला एक्झाम होईल। त्यानंतर आहे अकोला प्लस गडचिरोली प्लस पांढरकवडा यासाठी 15 जुलै जी की एक्झाम होईल ज्यामध्ये शिफ्ट 1 मध्ये। त्यानंतर आहे देवरी प्लस शहापूर प्लस यावला प्लस सोलापूर यासाठी जे थोडक्यामध्ये 15 जुलैला सेकंड शिफ्टमध्ये एक्झाम होणारी असेल। त्यानंतर नाशिक जी की 16 जुलैला शिफ्ट 1 आणि नाशिकचा जे आहे थोडक्यामध्ये 16 जुलैला शिफ्ट 2 मध्ये जी की परीक्षा होणार आहे। जे काही प्रकल्प कार्यालय यासाठी तुम्ही अर्ज केला आहे अर्ज करते वेळेस त्यांच्यासाठीची स्पेशली ही परीक्षा दिनांक आणि शिफ्ट जे की या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। त्यानंतर वेळापत्रक शिफ्ट 1 व 2 साठी या ठिकाणी ते देखील दिलेलं आहे, ज्यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा। जे काही शिफ्ट नंबर आहे सर्वसाधारण शिफ्ट नंबर 1 जे की टायमिंग त्याचा रिपोर्टिंग टायमिंग 8 वाजता असणार असा आहे, गेट क्लोजिंग 9:30 असणारी आहे। त्यानंतर स्टार्ट टायमिंग 10चा आणि एंड टायमिंग जो की 12चा या ठिकाणी असणारा आहे, म्हणजे की 12 वाजता पेपर तुमचा संपणारा आहे। 8 वाजता तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहावं लागणार असेल। तर दिव्यांग विद्यार्थ्याकरता थोडक्यामध्ये या ठिकाणी 12:40चा पेपर हा सुटणारा असेल। बाकी ओव्हरऑल नियम सर्वांचा सारखा आहे। त्यानंतर शिफ्ट 2 कधी सुरू होईल तर दुपारी 1 वाजता सुरू होईल। त्यानंतर दुपारी 2:30 वाजता तुम्हाला त्या ठिकाणी गेट क्लोज असणार आहे। पेपर टायमिंग स्टार्ट 3 वाजता आणि 5 वाजता एंड टाइम असणारा आहे। या प्रकारे देखील या ठिकाणी जे काही त्यांनी रिपोर्टिंग टायमिंग सुद्धा मेन्शन्स केलेली आहे। त्यानंतर समोर म्हटलेलं आहे की उमेदवारांना त्यांची प्रवेशपत्र परीक्षेचा जो काही 7 दिवस अगोदर उपलब्ध होईल, म्हणजेच की या ठिकाणी आपली परीक्षा 11 जुलैपासून सुरू होत आहे। तर तुम्हाला या ठिकाणी पाहिलं तर 4-5 जुलैपासून तुम्हाला परीक्षेचं वेळापत्रक तुम्हाला डाउनलोड करायला मिळणार असेल। त्यानंतर त्यांनी काही विशेष बाबी देखील महत्त्वाच्या या ठिकाणी दिलेल्या आहे। ज्या उमेदवारांनी वरील 1 ते 12 गटानुसार अर्ज अनेक प्रकल्प कार्यालयासाठी स्वतंत्र केला असेल त्यांची परीक्षा एकाच परीक्षा केंद्रावर जी की होईल, परंतु अनेक गटात स्वतंत्र अर्ज केला असेल त्यांची त्या प्रकल्पांतर्गत केंद्रावर जी की परीक्षा होईल व त्यांची प्रवेशपत्र सुद्धा वेगवेगळ्या गटानुसार उपलब्ध करून दिले जातील। तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकल्पाकरता अर्ज केला असेल तर तुमचा जो पेपर आहे तो देखील वेगवेगळ्या प्रकल्पानुसारच होणार आहे, हे देखील लक्षात ठेवा। कारण का अनेक विद्यार्थी म्हणतात की सर माझं या दिवशी या प्रकल्पासाठी अर्ज होता परंतु त्या दिवशी आलं नाही आहे। तर तुमचे ज्या प्रकारे तुम्ही सविस्तरपणे अर्ज केला असाल सविस्तर पद्धतीने तुम्हाला 2 त्याचे वेगवेगळे प्रवेशपत्र मिळतील, त्यानुसार तुम्हाला त्याची परीक्षा देता येणारी असेल। समोर म्हटलेलं आहे गट ड चे नियुक्ती प्राधिकारी प्रकल्प अधिकारी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालय हे असल्याने चौकीदार पदभरती 2026 संदर्भात ऑनलाईन परीक्षा केंद्राचे नियोजन आणि परीक्षा केंद्रावरील समन्वयक निकाल प्रसिद्ध करणे, निवड सूची दस्तऐवज पडताळणी करणे व भरती प्रक्रियेशी संबंधित अनुषंगिक जे काही बाबी संपूर्ण कार्यवाही संबंधित प्रकल्प अधिकारी जे की करतील याची जे की नोंद घ्यायची आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर जे काही संपूर्ण बाबी आहेत ती संपूर्ण काही त्यांच्याद्वारेच करण्यात येतील असं या ठिकाणी थोडक्यामध्ये शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर आपली परीक्षा जी आहे
मित्रांनो, जे की येत्या 11 जुलैपासून जे की सुरू होणारी आहे आणि 16 जुलै याचा जे की शेवटचा पेपर असणारा आहे. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनो या पदासाठी स्पेशली क्रॅश कोर्स बॅच जॉईन करायचे आहे, अंतिम दिवसामध्ये अभ्यासक्रम परिपूर्ण करण्यासाठी, तर मित्रांनो त्यासाठी एकमेव आपली रेकॉर्ड बॅच ऑलरेडी आपण मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला एनरोल करून दिले आहे. फक्त आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी मित्रांनो उत्तम व चांगल्या तयारीला लागा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट सोबत, नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.